विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आलो आहोत डहाणू बीचवर. डहाणूचा सुंदर असा समुद्र किनारा आणि या ठिकाणी सूर्य आणि किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा, अतिशय सुंदर असं दृश्य आहे. डहाणू बीच कुठे आहे तर बऱ्याच मित्रांना माहीत आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की 1 ऑगस्ट 2014ला आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. का बरं केली, त्याच्यामागचं कारण काय, तर कन्सेप्ट पण आपली क्लिअर असली पाहिजे. तर का निर्मिती केली पालघर जिल्ह्याची, तर 1 ऑगस्ट 2014ला त्या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसंख्या होती 1,10,00,000 इतकी लोकसंख्या होती. एवढा प्रचंड लोकसंख्येसाठी प्रशासनावर प्रचंड ताण होता आणि मग लोकांना सोयीसुविधा मिळत नाहीत, प्रशासकीय सोयीसाठी विलंब होतो. हे अतिशय जाणकार असणारे पृथ्वीराज चव्हाण तर जे दिल्लीहून आपल्याकडे आले होते आणि मुख्यमंत्री झाले होते, तर मग त्यांनी 1 ऑगस्ट 2014ला महसूल दिनाच्या दिवशी पालघर जिल्हा तयार केलेला आहे. आणि या जिल्ह्यामधलं डहाणू नावाचं हे सुंदर बीच आहे. आता दुपारची वेळ असल्यामुळे इथली गर्दी कमी झालेली आहे, तरीही या साईडला जर गेला तर प्रचंड गर्दी आहे, भरपूर गर्दी तुम्हाला दिसते. पालघर जिल्ह्याचा समुद्र किनारा जो आहे तो एकूण 112 किलोमीटर आहे आणि त्यामध्येच मग डहाणू नावाचा तालुका जो आहे. डहाणू बीच आणि केळवा बीच हे महत्त्वाचे 2 बीच आहेत. केळवा बीचला जाण्यासाठी तुम्हाला इथून थोड्या अंतरावर किंवा पालघरला जावं लागेल. पालघर शहराचं रेल्वे स्टेशन आहे. डहाणूला येण्यासाठी डहाणू रोड नावाचं रेल्वे स्टेशन आहे. तिथून अगदी जवळच, मी तर वॉकिंग करतच आलेलो आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर अंतरावर स्टेशनपासून. तर हे सुंदर असं बीच आहे. आणि पालघर जिल्हा हा सगळ्यात उत्तरेकडचा जिल्हा आहे, कोकणामधला अतिउत्तरेकडचा जिल्हा. आणि डहाणू जे आहे इथून जवळ तुम्हाला पाहण्यासाठी मग तारापूरचा किल्ला आहे, डहाणूचा किल्ला आहे. तारापूर अणुविद्युत केंद्र जे 1969ला तयार झालं होतं, टॅप्स ज्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं, इंदिरा गांधींच्या काळामध्ये, तर हे अणुविद्युत केंद्र पण इथेच आहे. तर जवळच आहे. तारापूरचा किल्ला आहे, तर बघण्यासारखं खूप काही आहे, पण त्यासाठी घर सोडणं खूप महत्त्वाचं आहे. तर घर सोडून किमान शनिवार रविवार तरी तुम्ही छोट्या छोट्या ट्रिप अरेंज केल्या पाहिजे. आपलं कसं असतं की आता पाहू, पुढच्या वर्षी जाऊ, या वर्षी जाऊ, तर मग त्यामध्ये आपण गुंतलेला असतो. तर न गुंतता तुम्ही पर्यटनाचा आस्वाद घेतला पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे. तर काय होतं की आपण आज जाऊ, उद्या जाऊ आणि मग बरेचसे वेळ निघून जातो. तर माझं असं आहे की वेळ मिळाला की मी लगेच कुठेतरी पर्यटन स्थळाला भेट देतो. अगदी माझ्या PSIच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मला एकदा छंद विचारलेला, तर पर्यटन हा माझा छंद आहे. आणि तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही असं फिरत जा. हा छंद खूप चांगला आहे, राबवा. छंद तो फॉलो करा तुम्ही आणि वेगवेगळ्या ठिकाणाला भेट द्या. कारण आयुष्य हे खूप छोटं आहे मित्रांनो, कधी संपेल तर कळणारे नाही. आणि नंतर मग एकदा तुम्ही म्हातारे झालात, वय संपलं की मग तुम्हाला फिरता येणार नाही, चालता येणार नाही. आज रोजी चालता येते तर एन्जॉय करा. धन्यवाद मित्रांनो. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांचे आभार, धन्यवाद.